नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा पाया आहे, समाज. बरोबर. आपण ज्या जगात वावरतो, ज्या लोकांशी बोलतो, जे नियम पाळतो, ते सगळं या समाज नावाच्या एका मोठ्या व्यवस्थेचा भाग आहे. अगदी. आणि या चर्चेसाठी आपला आधार आहे इयत्ता 6वीचं इतिहासाचं पाठ्यपुस्तक. पण आपण फक्त पुस्तकातल्या माहितीवर थांबणार नाही आहोत. नाही. आपण त्या माहितीच्या मुळाशी जाऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की माणूस नावाचा प्राणी एकटा राहू शकत असताना त्याने एकत्र येऊन समाज का घडवला, या प्रवासामागची खरी कारणं काय होती आणि त्यातून आपण आज जिथे आहोत तिथे कसे पोहोचलो. म्हणजे आपण माणसाच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत, भटक्या अवस्थेतून एका स्थिर आणि संघटित समाज जीवनाकडे. चला तर मग थेट मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया. माणसाला समाजाची, एकत्र राहण्याची गरज सगळ्यात पहिल्यांदा का वाटली असेल? खूप मूलभूत प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपण जितकं सोपं समजतो त्यापेक्षा ते खूपच गुंतागुंतीचं आहे. अच्छा. हो. सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की माणूस संरक्षणासाठी एकत्र आला, म्हणजे जंगली प्राणी किंवा नैसर्गिक आपत्त्यांपासून वाचण्यासाठी. हे खरं आहे, पण हे अर्धसत्य आहे. अच्छा, म्हणजे फक्त सुरक्षितते पलीकडेही काहीतरी होतं. हो. विचार करा, त्या काळात माणसासाठी सगळ्यात मोठा धोका फक्त प्राणी नव्हते, तर इतर माणसंच होती. अन्नासाठी, जागेसाठी माणसांच्या टोळ्यांमध्ये संघर्ष होत होते. त्यामुळे एकत्र येण्यामागचं एक महत्वाचं कारण होतं रिस्क मॅनेजमेंट, म्हणजेच धोका व्यवस्थापन. धोका व्यवस्थापन. हो. एकट्या माणसाच्या शिकारीवर अवलंबून राहण्यापेक्षा टोळीतील 10 जणांपैकी एकाची जरी शिकार यशस्वी झाली तरी सगळ्यांची भूक भागायची शक्यता वाढते. ही एक प्रकारे सामाजिक विमा पॉलिसी होती. वा, सामाजिक विमा पॉलिसी. हो. भुकेने मरण्याचा धोका कमी करणं ही जगण्याची पहिली आणि सर्वात मोठी प्रेरणा होती. ही खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे समाज ही एक प्रकारची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी होती. पण मग यात एक अडचण नाही का? कोणती? जेव्हा तुम्ही इतरांसोबत राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालाव्या लागतात. तुमचं खाणं, तुमची जागा, तुमचे निर्णय हे सगळं समूहावर अवलंबून असतं. हा एक मोठा ट्रेड ऑफ होता, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच समाज निर्मितीचा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू होतो. ओके. जेव्हा लोक एकत्र आले तेव्हा त्यांना जाणवलं की फक्त एकत्र राहून चालणार नाही, तर एकत्र व्यवस्थित राहावं लागेल, नाहीतर अंतर्गत संघर्षातच सगळं संपून जाईल. बरोबर. माझी शिकार, तुझी जागा. हो. यावरून होणारे वाद टाळण्यासाठी काहीतरी नियम हवेत हे त्यांच्या लक्षात आले. आणि मग इथूनच सुरुवात झाली असेल, हो ना? रूढी, परंपरा, कायदे. अगदी बरोबर. पण हे नियम फक्त भांडणं टाळण्यासाठी नव्हते. त्या नियमांचा खरा उद्देश होता विश्वास निर्माण करणं. विश्वास. त्रास देणार नाही, तरच मी त्या समूहाचा एक भाग म्हणून माझं योगदान देऊ शकेन. ह्या विश्वासातूनच सहकार्य जन्माला आलं. आणि या सहकार्यामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा कित्येक पटीने पुढे गेला. हीच एका अर्थाने सामाजिक कराराची सुरुवात होती. म्हणजे सुरक्षितेच्या गरजेतून सुरू झालेला प्रवास विश्वासावर आधारित सहकार्यापर्यंत पोहोचला. पण हा करार तेव्हाच शक्य आहे जेव्हा माणसे एकमेकांशी जोडली जातात. असं म्हणतात की माणूस स्वभावतः समाजशील आहे. बरोबर. याचा अर्थ तो फक्त गरजांपुरता एकत्र येतो की त्याला आतूनच इतरांसोबत राहायला आवडतं? उत्तम मुद्दा. माणूस समाजशील आहे याचा अर्थ खूप खोल आहे. हे फक्त मला लोकांमध्ये राहायला आवडतं इतकं साधं नाहीये. याच्या 2 बाजू आहेत. 2 बाजू? हो. एक आहे शारीरिक आणि दुसरी आहे भावनिक, मानसिक. शारीरिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या समाजात राहून जास्त चांगल्या प्रकारे पूर्ण होतात, हे आपण पाहिलंच. पण एकदा पोटापाण्याचा प्रश्न सुटला की मग खऱ्या मानवी गरजा सुरू होतात. मानसशास्त्रज्ञ मॅस्लोने सांगितलेल्या गरजांच्या उतरंडीसारखं वाटतंय हे. अगदी तसंच आहे. एकदा मूलभूत शारीरिक आणि सुरक्षितेच्या गरजा पूर्ण झाल्या की माणूस भावनिक गरजांकडे वळतो, जसं की प्रेम, आपुलकी, सन्मान. अगदी. आपल्याला सुरक्षित वाटणं, आपलं कुणीतरी आहे ही भावना, कुणीतरी आपलं कौतुक करावं, आपल्या भावना समजून घ्याव्यात, या सगळ्या आपल्या मानसिक आणि भावनिक गरजा आहेत. बरोबर. आनंद झाला तर तो वाटायला कुणीतरी हवं आणि दुःख झालं तर खांद्यावर डोकं ठेवून रडायला कुणीतरी हवं. या गरजा एकटा माणूस कधीच पूर्ण करू शकत नाही.
याच गरजेमुळे समाज फक्त टिकून राहत नाही, तर तो भावनिक पातळीवर घट्ट विणला जातो. आणि ही जी विणलेली रचना आहे ती परस्परावलंबनावर चालते. म्हणजे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. हो पुस्तकातलं वह्या पुस्तकांचं उदाहरण यावर खूप छान प्रकाश टाकतं. हो, ते उदाहरण खूप सोप्या पद्धतीने ही गुंतागुंतीची संकल्पना समजावून सांगतं. आपल्या हातात असलेलं एक पुस्तक म्हणजे फक्त कागद आणि शाई नसते. नाही, त्यामागे एक अख्खी व्यवस्था काम करत असते. झाडं तोडण्यापासून ते कागद बनवणारे, त्यावर छपाई करणारे, ते पुस्तक बांधणारे आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचवणारे वितरक आणि दुकानदार. केवढी मोठी साखळी आहे ही. हो ना? खरं तर आजच्या काळात हे परस्परावलंबन आणखी कितीतरी पटीने वाढलं आहे. आपण सकाळी जो चहा पितो त्यातली साखर कुठल्या तरी गावातल्या उसापासून बनते. चहापत्ती आसाममधून येते. आणि कप कदाचित दुसऱ्याच कुठल्या तरी देशात बनलेला असतो. अगदी. म्हणजे आपण एका कप चहासाठी नकळतपणे जगभरातल्या हजारो लोकांशी जोडलेले असतो. उत्तम उदाहरण आहे हे. आणि हेच समाजाचं खरं स्वरूप आहे. हे एक अदृश्य जाळं आहे, ज्यात प्रत्येकजण एकमेकांना आधार देत असतो. ही केवळ वस्तूंची देवाणघेवाण नाही, तर कौशल्य आणि श्रमांचीही देवाणघेवाण आहे. डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, सफाई कामगार यापैकी एक जरी घटक नसेल तरी संपूर्ण व्यवस्था कोलमडू शकते. आणि भावनिक पातळीवर बोलायचं झालं तर पुस्तकातल्या त्या चित्रकला स्पर्धेच्या उदाहरणाबद्दल काय वाटतं? बक्षीस मिळाल्यावर ते सगळ्यांना दाखवण्याचा, कौतुक मिळवण्याचा जो आनंद असतो तो याच समाजशीलतेचा भाग आहे का? नक्कीच, कौतुक किंवा सामाजिक स्वीकृती ही एक शक्तिशाली प्रेरणा आहे. प्रेरणा? हो. जेव्हा आपण काही चांगलं काम करतो आणि समाज त्याचं कौतुक करतो, तेव्हा आपल्याला एक प्रकारची सामाजिक मान्यता मिळते. मी या समूहाचा एक महत्त्वाचा आणि उपयुक्त सदस्य आहे, ही भावना स्वतःच्या अस्तित्वाला एक अर्थ देते. अच्छा. हे कौतुक म्हणजे समाजाकडून मिळणारं एक सकारात्मक फीडबॅक आहे, जे आपल्याला समूहासाठी अधिक चांगलं काम करायला प्रोत्साहन देतं. त्यामुळे ती केवळ वैयक्तिक आनंदाची बाब नाही, तर सामाजिक सलोखा टिकवून ठेवणारी एक यंत्रणा आहे. म्हणजे समाज फक्त आपल्या गरजा पूर्ण करणारी एक सोय नाही, तर तो आपल्या विकासासाठी, आपल्यातल्या क्षमतांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. हो, हीच समाजाची खरी जादू आहे. समाज आपल्याला फक्त सुरक्षित ठेवत नाही, तो आपल्याला घडवतो. हो, आपल्या प्रत्येकात जन्मतः काही गुण आणि क्षमता असतात, पण त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांना विकसित होण्यासाठी समाजाचं माध्यम लागतं. भाषेचं उदाहरण घेऊया का? उत्तम. आपण भाषा बोलण्याची क्षमता घेऊन जन्माला येतो, पण कोणती भाषा बोलणार हे आपण ज्या समाजात वाढतो त्यावर अवलंबून असतं. अगदी बरोबर. भाषा हे केवळ संवादाचं साधन नाहीये. भाषा म्हणजे हजारो वर्षांपासून जमा झालेल्या ज्ञानाचा, अनुभवांचा आणि विचारांचा खजिना आहे. जेव्हा आपण भाषा शिकतो, तेव्हा आपण फक्त शब्द शिकत नाही, तर विचार करण्याची एक पद्धत शिकतो, एक संस्कृती शिकतो. भाषेमुळेच आपण इतरांचे विचार समजून घेऊ शकतो आणि आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडू शकतो. ही सगळी प्रक्रिया समाजातच घडते. आणि विचार करण्याच्या क्षमतेबद्दल काय? पुस्तकातलं निबंधाचं उदाहरण मला खूप आवडलं. विषय एकच, पण प्रत्येकाचा निबंध वेगळा. कारण प्रत्येकाचे विचार वेगळे. ही विचार करण्याची क्षमता समाज कशी वाढवतो? समाजात आपल्याला विविध प्रकारची माणसं, विविध मतं आणि विविध अनुभव भेटतात. जेव्हा आपण इतरांचे विचार ऐकतो, त्यांच्याशी वाद घालतो, चर्चा करतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या विचारांना एक धार येते. बरोबर. आपल्याला एकाच गोष्टीच्या अनेक बाजू दिसायला लागतात. समाज आपल्याला विचारांसाठी कच्चा माल पुरवतो आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक व्यासपीठही देतो. एका बंद खोलीत एकटं बसून माणसाची विचारशक्ती मर्यादितच राहील. म्हणजे गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ किंवा अगदी समाजसुधारक या सगळ्यांच्या विकासात समाजाचा पाठिंबा खूप महत्वाचा ठरतो. किंवा विचारांना दाद देणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा समाज नसेल तर कदाचित त्यांचे गुण आतल्या आतच राहतील. बरोबर. विचार करा, एक चांगला शास्त्रज्ञ एका अशा समाजात जन्माला आला जिथे विज्ञानाला काहीच महत्त्व दिलं जात नाही, तर त्याच्या बुद्धिमत्तेचा काय उपयोग होईल? काहीच नाही. समाजाच्या गरजा आणि मूल्य ठरवतात की कोणत्या गुणांना आणि कौशल्यांना प्रोत्साहन मिळेल. थोडक्यात समाज हा एका बागेसारखा आहे. माती कितीही सुपीक असली तरी योग्य हवामान आणि माळ्याची काळजी मिळाली तरच रोपट्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर होतं. वा, आपण इतका वेळ समाज आपल्यासाठी काय करतो हे पाहिलं. पण आता या चर्चेच्या केंद्रस्थानी येऊया.
समाज म्हणजे नेमकं काय? रस्त्यावरची लोकांची गर्दी म्हणजे समाज म्हणता येईल का? नाही, अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अच्छा. लोकांची झुंड किंवा गर्दी म्हणजे समाज नव्हे. गर्दीला कोणतंही समान उद्दिष्ट नसतं. कोणतीही कायमस्वरूपी रचना नसते. समाज तेव्हा बनतो जेव्हा काही समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोक एकत्र येतात आणि एक संघटित, नियमांवर आधारित जीवन जगतात. समान उद्दिष्ट म्हणजे काय? जगणं हे एक समान उद्दिष्ट आहे का? जगणं हे तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन अधिक चांगलं जीवन जगणं हे खरं उद्दिष्ट आहे. अधिक चांगलं जीवन. हो, यात सगळ्यांच्या गरजांची पूर्तता, सुरक्षितता, मुलांचं शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, प्रगतीची संधी अशा अनेक गोष्टी येतात. ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन कुटुंब, गाव, शहर, राज्य, देश अशा रचना तयार करतात, तेव्हा त्याला समाज म्हणतात. आणि ही रचना टिकून राहावी म्हणून एका व्यवस्थेची म्हणजे एका सिस्टीमची गरज असते, बरोबर? हो, व्यवस्थेशिवाय समाज अराजकतेकडे जाईल. समाजाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था लागते. ही व्यवस्था समाजाचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालवते. पुस्तकातलं शेतीचं उदाहरण. हो, ते उदाहरण हे समजून घेण्यासाठी उत्तम आहे. अन्नाची गरज भागवण्यासाठी शेती करायची हे ठरलं. हे झालं उद्दिष्ट. पण फक्त ठरवून भागत नाही, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक पूर्ण व्यवस्था उभी करावी लागते. बरोबर. जसं की शेतीसाठी अवजारं बनवणारे कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्तम बियाणं आणि खतं पुरवणाऱ्या संस्था, तयार झालेला माल विकण्यासाठी बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्था. या सगळ्या गोष्टी मिळून एक कृषी व्यवस्था तयार होते. अशीच शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, न्याय व्यवस्था अशा अनेक व्यवस्था मिळून समाजाची मोठी आणि गुंतागुंतीची रचना तयार होते. आणि या व्यवस्थामुळेच समाजात एक प्रकारचं स्थैर्य येतं. अगदी. आणि आधुनिक काळात या सगळ्या व्यवस्थांना एकत्र बांधून ठेवणारी, त्यांना दिशा देणारी सगळ्यात मोठी व्यवस्था म्हणजे देशाचं संविधान. अगदी बरोबर. संविधान म्हणजे आधुनिक समाजाचा आधारस्तंभ आहे. ते फक्त नियम किंवा कायदे सांगत नाही, तर समाजाची मूल्य काय असतील, उद्दिष्ट काय असतील हे सुद्धा ठरवतं. ओके. आपलं भारतीय संविधान सांगतं की कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि प्रत्येकाला धर्मावर, जातीवर किंवा लिंगावर आधारित कोणताही भेदभाव न करता प्रगतीची समान संधी मिळेल. ही एक आदर्श समाजासाठी तयार केलेली व्यवस्थापनात्मक हमी आहे. खरंच. ही त्या हजारो वर्षांपूर्वीच्या टोळीतील अलिखित नियमांचीच एक अत्यंत विकसित आणि प्रगत आवृत्ती आहे. खरंच. खूपच रंजक प्रवास आहे हा. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिलं की माणूस फक्त संरक्षणासाठी नाही, तर धोका व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षेसारख्या मूलभूत गरजांसाठी एकत्र आला. मग आपण पाहिलं की एकत्र आल्यावर अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी आणि सहकार्यासाठी विश्वास निर्माण करणं गरजेचं होतं आणि यातूनच नियम, परंपरा आणि कायद्यांचा जन्म झाला. बरोबर. समाज फक्त आपल्या शारीरिक गरजाच नाही, तर कौतुक, आपुलकी, सन्मान यांसारख्या भावनिक गरजाही पूर्ण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज आपल्यातील सुप्त गुणांना आणि क्षमतांना विकसित होण्यासाठी एक व्यासपीठ पुरवतो. भाषा, विचारशक्ती आणि कलागुणांचा विकास समाजामुळेच शक्य होतो. आणि समाज म्हणजे केवळ लोकांची गर्दी नसून समान उद्दिष्ट साधण्यासाठी एकत्र आलेली आणि अनेक लहान मोठ्या व्यवस्थांवर चालणारी एक संघटित रचना आहे. या सगळ्या माहितीच्या आधारे श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ओके. ज्याप्रमाणे हजारो वर्षांपासून समाज सतत बदलत आला आहे, तसाच तो पुढेही बदलत राहणार आहे. मग विचार करा, आजपासून 50 वर्षांनी आपला समाज कसा असेल? हां, खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. विशेषतः तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम पाहता मोठे बदल अपेक्षित आहेत. हो, आणि त्या बदलांच्या मुळाशी जाऊन विचार करा, तेव्हा आपल्या गरजा काय असतील? आज ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात, त्या तेव्हाही वाटतील का? या बदललेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या नवीन व्यवस्था आणि कोणत्या नवीन संस्था निर्माण झालेल्या असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तंत्रज्ञान आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणेल की प्रत्येकाला स्वतःच्या डिजिटल विश्वात अधिक एकटं पाडेल? वाह! या प्रश्नांची उत्तरं भविष्यातला समाज कसा असेल हे ठरवतील.